एकनाथ शिंदेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या भेटीबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आल्याची माहिती मिळते। तर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात आणखी एक मंत्रिपद मिळवण्यासाठी शिंदेंचे प्रयत्न असल्याचं बोललं जातंय आणि या भेटीत शिंदेंनी विधान परिषद जागावाटपाबाबत नाराजी व्यक्त केल्याचीही माहिती आहे। दिल्लीत एकनाथ शिंदे शहांची भेट, सूत्रांची माहिती। विधान परिषद जागावाटपाबाबत नाराजी व्यक्त। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळवण्याचा प्रयत्न। एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीनंतर राजकीय हालचालींना वेग आलाय। रविवारी एकनाथ शिंदेंनी दिल्लीत जात अमित शहांची भेट घेतल्याची माहिती आहे। दरम्यान या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळल्याची माहिती आहे। शहांसोबतच्या भेटीत अनेक राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची देखील माहिती आहे। नव्यानं होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात आणखी एक मंत्रिपद आणि विधान परिषदेच्या जागावाटपाबाबत शिंदेंनी शहांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। माननीय शिंदे साहेबांनी भेट घेतल्याची तुम्हाला जसं कळतंय तसं चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कळतंय। त्याच्यामुळे मी आणि गुलाबराव पाटील साहेब आता साहेबांची चर्चा करू आणि मग त्याचा खुलासा करू। तुम्हाला जे कळलं ते तुम्ही स्क्रीनवर दाखवलं, तुमच्याकडनं आम्हाला कळलं। तर तुम्हाला कोणी सांगितलं की विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिंदे साहेब तिथे गेले होते? कांद्याचा प्रश्न आहे, ऊसाचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या ह्याला तुम्ही राजकीय, तुम्ही असं नाही, हां तेच सांगितलं ना। म्हणून आम्ही असं म्हटलं की तुम्हाला ज्या सूत्रांकडनं कळलं ते तुम्ही स्क्रीनवर दाखवलं आणि तुमच्याकडनं आम्हाला दोघांना कळलं ते आता आम्ही कळलेलं साहेबांना विचारू आणि त्यांच्याकडनं आम्हाला काय कळलं की आम्ही तुम्हाला सांगू। विधान परिषदेच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे। दरम्यान यातील 7 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेनं दावा सांगितला, तर भाजप देखील संख्याबळावर सर्वाधिक जागा लढवण्यावर ठाम आहे। दरम्यान हाच वाद दिल्ली दरबारी सोडवण्यासाठी शिंदे गेल्याची चर्चा होती। दरम्यान या जागा वाटपावरून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची आता माहिती आहे। मला वाटतं अनेक प्रश्न आहेत राज्यातले, ते खूप मोठे मोठे खात्याचे मंत्री आहेत, त्यामुळे विविध प्रश्न असतील ना, वेगवेगळे प्रश्न असतील। काही इलेक्शनसाठीच ते गेले आणि इलेक्शनच्या विषयावरच गेले असं समजण्याचं अजिबात कारण नाही। महायुतीत बऱ्याच जागांवर एकमत झालंय। ठाणे, नाशिक, संभाजीनगर, परभणी, रायगड आणि जळगावच्या जागेवरून पेच निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। भाजप 11 ते 12 जागांवर दावा करत आहे, तर शिवसेना ही 7 जागांवर ठाम आहे। जागा मागणं हे काही चुकीचं नाही आहे। जागा मागणं हा आमचा हक्क आहे, पण हक्क जतवणं म्हणजेच आपण काहीतरी वेगळं काम करतो असं नाही आहे। शेवटी वरच्या स्तरावर जे निर्णय होतात ते आम्ही मान्य करणारे लोक